पण मी नोटीस दिली. खरं म्हणजे हे शेतकरी हे शक्तीपीठ महामार्गावर जी 23 फेब्रुवारी म्हणजे काल झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे. जेवढा खेद व्यक्त करावा आणि या संदर्भात संताप व्यक्त करावा तेवढं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे अधिवेशन सुरू आहे. काल शक्तीपीठ महामार्गाची मोजणी सुरू होती आणि ते मोजणी सुरू असताना जमिनीची सहजपूर जवळा गावातील या गावामध्ये 600च्या जवळपास या गावाची लोकसंख्या. अध्यक्ष महोदय, या गावकऱ्यांचा त्या शक्तीपीठाला विरोध आहे. विरोध आहे म्हणजे ते अलाइनमेंट काही चेंज झाली आणि तुम्ही ते अलाइनमेंट नवीन टाकली, त्यामुळे त्यांनी विरोध केला की तुम्ही जुन्या अलाइनमेंट प्रमाणे घ्या. आपण शेतकऱ्यांचं सरकार म्हणतो, कृषी प्रधान राज्य बनतो, शेतकऱ्यांच्या भावनाची कदरच करायची ना अध्यक्ष महोदय. आणि या ठिकाणी 600 शेतकऱ्यांना अक्षरशः बंदिस्त केल्यासारखं केलं. 1000 पोलीस 600 गावात शेतकऱ्यांना मोजणीत अडथळा येऊ नये म्हणून ते रस्त्यावर आले. त्यांनी विरोध केला म्हणून त्या पोलिसांनी आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना झोडपून काढला. अध्यक्ष महोदय, म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही भूमिका सरकारची योग्य आहे का? तुम्हाला शक्तीपीठ महामार्गाला जर शेतकऱ्यांचा विरोध असेल तर एवढा अट्टास का? आणि जर तुम्ही करत असाल तर जुनी अलाइनमेंट होती ती बदल नवीन करताय, वारंवार बदल करताय आणि शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम करताय. परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा ही मोजणी करत असताना विरोध झाल्यामुळं त्यांना त्यांच्या घरावर बंदिस्त करून घेतलं. त्यामध्ये त्यांच्या घरावर नोटीस लावली 63-68 अंतर्गत आणि त्यांना स्थानबद्ध केलं. जे बाहेर पडले त्यांना धक्काबुक्की करून जबरदस्तीनं त्यांच्या घरापर्यंत लोटून बाहेरून साखळी लावली, कडी लावली बाहेरून. अरे हा कुठला अत्याचार आहे? आपण काही लोकशाहीमध्ये आणतो की नाही? आपलं राज्य कशाच्या हे काही याला काही कायदे कानून आहेत की नाही? अशा पद्धतीनं दमदाटी करून शेतकऱ्यांच्या जमिनी घेणं हे योग्य आहे का अध्यक्ष महोदय? म्हणून माझा स्थगन आपण दिला आहे की या शेतकऱ्यांची भावना समजून घेऊन ज्या पद्धतीनं अधिकारी आणि पोलिसांचा बळाचा वापर करून शेतकऱ्याला ठोकून काढून रस्ता बनवायची कोणाची इच्छा असेल तर ह्या शेतकऱ्यावरचा अन्याय आपण कशा पद्धतीने दूर करणार या संदर्भात निवेदन दिलं पाहिजे स्पष्टपणे की हे या संदर्भात आपण निर्देश द्या. मी असं म्हणणार की आपल्याला विनंती आहे की अशी गंभीर प्रकरणामध्ये निवेदन व्हावं अशी माझी इच्छा आहे. आज विजय वडेट्टीवार साहेबांनी दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घ्यावी.